नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील भगवा चौक गणेश मंडळाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून मंडळाचे यंदा 23वे वर्ष आहे. माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, डॉक्टर अरुण साळुंखे, युनियन बँकचे शाखा अधिकारी सुबोध चोरडिया, उद्योजक अरुण केले, कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यंदाचं मंडळाचं हे 23वे वर्ष असून दरवर्षी समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची, त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची मंडळाची परंपरा असते. दरवर्षाप्रमाणे यंदाही भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचाच यंदा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो नुकताच संपन्न झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि तसंच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यासोबतच सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आता हा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झाला आहे. भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने यंदा देखील समाज प्रबोधनपर देखावा या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम पुढील 10 दिवसात राबवण्यात येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी यंदा देखील भगवा चौक गणेश मंडळाच्या सजीव देखावा पाहण्यासाठी यावं आणि या ठिकाणी भगवा चौक गणेश मंडळाला भेट द्यावी असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.